बोला कानबाई मात की जय, बने राजा की जय, सप्तशृंगी माते की जय। महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क, सत्य बातमी, ठाम भूमिका। खानदेश कुलस्वामिनी कानुबाई मातेचा भक्तिमय निरोप। नवापूर तालुक्यात उत्साहाला उधाण। नवापूर तालुक्यातील नवापूर शहर, चिंचपाडा, खांडबारा येथे खानदेशाची कुलस्वामिनी कानुबाई मातेच्या उत्सवाचा भक्तिमय सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। श्रावण महिन्याच्या पहिल्या रविवारी विधिवत पूजा अर्चा करून कानुबाई मातेची स्थापना करण्यात आली। मातेच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। कानुबाई मातेच्या स्थापनेनंतर कुटुंबातील सदस्यांनी एकत्र येत पारंपरिक पद्धतीने रोट पूजन केले। आरती, भजन, कीर्तन आणि प्रसाद वाटपानंतर रात्री उशिरापर्यंत कानुबाई मातेच्या गाण्यांवर भाविकांनी ठेका धरला। महिला व भाविकांनी पारंपरिक फुगडी तसेच विविध भक्तिगीतांवर नृत्य करत उत्सवाचा आनंद लुटला। कानुबाई मातेच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर घराघरात रोट तयार करण्याची लगबग सुरू होती। काही ठिकाणी पारंपरिक जात्यावर महिला व पुरुषांनी दळणदळत कानुबाईंची भक्तिगीते म्हणत नैवेद्याची तयारी केली। त्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। दिनांक 17 ऑगस्ट रोजी सोमवारी सकाळी गावातील सर्व कानुबाई मातांना दत्त मंदिरासमोर एकत्र आणण्यात आले। यावेळी कानुबाईच्या गाण्यांवर महिलांनी फुगडी खेळत तर भाविकांनी बँड व डीजेच्या तालावर नृत्य करत उत्साह व्यक्त केला। मातेचा जयघोष आणि भक्तिगीतांनी परिसर दुमदुमून गेला। यानंतर वाजत गाजत भक्तिमय वातावरणात कानुबाई मातेची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली। भाविकांनी मनोभावे पूजा अर्चा करून रंगावली नदीकिनारी मातेचा निरोप घेतला। खानदेशातील कानुबाई माता उत्सवाला पारंपरिक व धार्मिक महत्त्व असून श्रद्धा, परंपरा व सामूहिक भक्तीचा सुंदर संगम या उत्सवातून पाहायला मिळतो। यंदाही नवापूर तालुक्यात कानुबाई मातेचे जल्लोषात स्वागत करून तितक्याच भक्तिभावाने निरोप देण्यात आलाय। महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अजय राजपूत, नवापूर। 8 दिवसा पहिले कानबाई माता आगमन होणार आहे म्हणून सगळ्या बाया घरोघर सगळे साफसफाई, गादी गोडे धुता। नंतर 8 दिवसानंतर कानबाई माता येते शनिवारच्या दिवशी शपथ शनिवार पुजतात। त्यानंतर शपथ शनिवार पुजला गेला का त्याच दिवशी शपथ शनिवाराच्या दिवा लागला ते याचा भाजी भाकरचे रोज पुजले गेले की गहू पण पुजून घेतात। गहू पुजले गेले का लगेच रात्री सगळ्या बाया गिरणीमध्ये दळण दळायला जातात। त्यानंतर सकाळी मग आणखी मातेची सगळी तयारी करतात, पुरणाचे रोट करतात। नंतर संध्याकाळी मातेचे पूजन करतात। पूजन झाल्यानंतर रात्री नाच गाणे नाश्ता आणि सकाळी मातेला एकदम भावपूर्वक तिला विदाई देतात। बस।